कधी कधी ना जगण्याची छोटी होडी वाऱ्याने हलते थोडी, खरं ना. कधी कधी ना आयुष्य घालते कोडी, आणखीच वाढते गोडी, खरं ना. तुम्हीच सांगा असे होते ना, छोटीशी गोष्ट होत जाते ना, कसं की हसताना रुसताना नात मूर्त, खरं ना. मुरांबा मुरांबा आंबट गोड जरा, मुरांबा ताटामध्ये असलेला बरा, मुरांबा तिखटाच्या सोबतीला बरा, मुरांबा चाखायची घाई नको, मुरू दे तर खरा. खूपच रिलेटेबल कथा आहे ही. आम्ही हे म्हणतोय, आमच्या टॅगलाईनच आहे ती आमची, की तुमच्या घरातली आमची गोष्ट आहे. त्यामुळे फॅमिली फिल्म आहे, अजिबात एका जनरेशनला आवडेल अशी फिल्म नाही आहे. सगळ्यांना घेऊन जाणे ती फिल्म बघा अशी ती फिल्म आहे, म्हणजे फॅमिलीला आवडेल अशी. मी ॲक्च्युली ही कथा वाचायच्या आधीच या फिल्मला हो म्हणालो होतो, कारण मला असं वाटतं की ज्या लोकांबरोबर आपल्याला काम करायला आवडतं त्या लोकांबरोबर काम करायची संधी मिळाल्यावर ती संधी सोडता कामा नये. या फिल्मचे निर्माते नितीन वैद्य, अनीश जोग, रणजित गुगळे यांना रणजित आणि अनीश बरीच वर्ष माझे मित्र आहेत. नितीन सरांबद्दल मला प्रचंड आदर आहे. त्यांचं जे काही कॉन्ट्रीब्युशन आहे मराठी सिनेमाला ते फार मोठं आहे. सो मला असं वाटलं या मंडळींबरोबर मला काम करायची संधी मिळते. आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे आमचा दिग्दर्शक वरुण नार्वेकर. मी वरुणबरोबर बऱ्याच नाटकांमध्ये वगैरे काम केलेलं आहे आणि वरुणची सगळ्यात पहिली शॉर्ट फिल्म होती जी साधारण आम्ही 12 वर्षांपूर्वी केली होती, त्यातसुद्धा मी काम केलं होतं. सो जेव्हा मला असं तो म्हणाले की असं फिल्म करायची आहे तर तू ऐक आणि सांग तुला कसं वाटते. मी म्हणालो वरुण आपण स्क्रिप्ट वगैरे ऐकूच या, पण फिल्म तर मी करतो आहे. आणि अर्थातच मला खात्री होती की ती फक्त फिल्म शूटिंगपुरती नाही तर ते एक आयुष्यभर लक्षात राहील असा अनुभव माझ्यासाठी असेल. आणि नक्कीच तसं झालं मुरांबा करताना. मला असं वाटतं मला डेफिनेटली वाटतं मला असं वाटतं कारण की आम्ही कधीच स्वतःला गायक म्हणून इंट्रोड्यूस करत नाही, पण लोकांना वाटतं मिथिला गायिका आहे. मला असं वाटतं की आम्ही जेव्हा येते गायलंय नावाचं गाणं तिचं जे गाणं त्याचं चुकतंय, कारण की माझ्या तू बोल. मला असं वाटतं की आम्हा दोघांमध्ये अमेय खूप छान गातो, कारण तो इतक्या इझनी त्यांनी चुकतंय नावाचं हे गाणं जर तुम्ही ऐकलं असेल तर तुम्हाला माहितीच असेल, आणि नसेल ऐकलं तर तुमचं खरंच काही चुकतंय, प्लीज ते जाऊन ऐका. तो गायक नसून सुद्धा त्यांनी इतक्या इझनी ते गाणं गायलंय, इतकं सोपं करून ते गाणं गायलंय आणि इतकं एक्सप्रेसिव्ह गायलंय की म्हणजे असं ॲज इफ ट्रेंड सिंगरच आहे तो, असं त्यांनी अगदी गायलंय. त्यामुळे मी आता बोलू, आता मला संधी मिळणार आहे. मला असं वाटतं की मिथिला नक्कीच आमच्या दोघांमधली बेटर गायिका आहे, कारण की मला असं वाटतं की मुळातच तिच्या आवाजात इतका गोडवा आहे जो त्या गाण्यासाठी सुद्धा अत्यंत पूरक आहे. त्यात मला असं वाटतं की लिरिक्स समजून उमजून ते गाणं गाणं हे फार अवघड असतं. जे इतके छान लिरिक्स त्या गाण्याचे आहेत वैभव जोशीने लिहिलेले, ते लिरिक्स अत्यंत समजून उमजून त्यातला छान अर्थ बाहेर काढून मिथिला गायलेली आहे. म्हणून मला असं वाटतं की मिथिला बेटर गायिका नाही. पण हे तुझ्याबद्दल पण खरंच आहे ना, चुकतं इतकं ते गाणं लिहिलंच आहे, इतकं रिलेटेबल गाणं आहे आणि खरंच म्हणजे आपल्याला ते तू आत्मसात करून गायलंयस की खूपच लोकांना ते रिलेट होण्यासारखं गाणं आहे. त्यामुळे त्यांना नक्कीच आत्मसात नावाचा शब्द वापरलास ना, त्यासाठी तुला माझ्यातर्फे एक मोरांबेची बरणी. तू चुकतंय हे गाणं गायलंयस त्याबद्दल तुला मोरांब्याची बरणी. आम्ही सेटवर खूप मजा करायचो. आम्ही दोघेही शांत नाही आहोत अजिबात. तो
प्रिटेंड करत असेल की तो खूप शांत आहे, पण असं नाही आहे. तो अजिबात शांत नाही आहे. तो खूप मिश्किल आहे आणि कॉन्स्टंटली जोक्स करत असतो. कोणाचं तरी म्हणजे कॉन्स्टंटली त्याची टांग खिचाई सुरू असते. एस्पेशली मी त्याची फेवरेट टार्गेट होते सेटवर. पण केमिस्ट्रीचं म्हणायचं झालं तर मला असं वाटतं की आम्ही दोघे खूप चांगले मित्र आहोत आणि आधीपासून एकमेकांना ओळखतो. आणि मला पर्सनली मित्र म्हणून नाही तर अमेयला मी अभिनेता म्हणून आधी ओळखायचे आणि मला तो खरंच अभिनेता म्हणून खूप आवडतो. आणि त्याच्याबरोबर काम करायचं म्हणून मला थोडंसं दडपण आलं होतं, पण त्यांनी मला खूप छान सांभाळून घेतलं. काही सीन्स आम्ही जेव्हा रिहर्स करायचो त्यात त्यांनी मला काही गोष्टी छान समजावल्या आणि मग त्या करायला मला मग सोप्या गेल्या. त्यामुळे तो आय थिंक ती बिल्ड झाली ड्युरिंग द शूट आणि आम्ही चांगले मित्र आहोत. त्यामुळे त्याला मदतही झाली कॅरेक्टर्सना. भाऊक झालो मी आज, कारण मिथिला एवढं छान छान बोलली माझ्याबद्दल. मला असं वाटतं की मुरांबा सिनेमा करायचा जो काही अनुभव होता, ऑन अ सिरियस नोट, मला मिथिलाचं काम जेन्युइनली आवडतं आणि तिच्यामध्ये प्रचंड ईज आहे. म्हणजे आम्ही अगदी रोलिंग ॲक्शन म्हणेपर्यंत ती गाणं गात असते, टाईमपास करत असते. आणि मला एखादा सिरियस सीन करायचा असेल संध्याकाळी तर मी सकाळपासून त्या ह्याच्यात असतो आणि एवढं सगळं करूनही मला भरपूर टेक्स्ट लागतात, मला ते पटकन जमत नाही. पण तिला अतिशय इझिली त्या सगळ्या गोष्टी जमतात आणि मला असं वाटतं की फार मोठी क्वालिटी आहे एखाद्या ॲक्टरमध्ये ईज असणं आपल्या कामात. सो तिचा जो ईज होता तो बघून मी फारच म्हणजे इम्प्रेस झालो होतो शूटिंग वेळेस आणि तो मीही माझ्यात आणायचा प्रयत्न केला. किंवा असं म्हणता येईल की आमची ही जी केमिस्ट्री आहे, एकत्र काम करणं आहे, ते मला हे शिकवून गेलं की आपण आपल्या टेकच्या आधी, आपल्या शूटच्या आधी मिथिलासारखं रिलॅक्स असायला हवं. कामातला ईज नक्कीच तुम्हाला काम करायला मदत करतो असं वाटतं मला. असं वाटतं की फार कमी दिग्दर्शक आहेत आपल्याकडे मराठीत ज्यांना जेन्युइनली सिनेमाची भाषा कळते आणि ज्यांचं स्वतःचं असं काहीतरी म्हणणं आहे. जसं प्रत्येक पेंटरची वेगळी शैली असते, प्रत्येक लेखकाची त्याची वेगळी शैली असते, तसं मला असं वाटतं की फिल्म मेकरची सुद्धा त्याची वेगळी एक शैली असते. ती वरुणकडे आहे आणि ही फार मोठी क्वालिटी आहे. आणि चांगले सिनेमे अनेक लोक बनवतात, पण त्याची काहीतरी भाषा असणं तो सिनेमा बनवताना ही फार मोठी क्वालिटी आहे. त्यामुळे मला प्रचंड मजा आली आणि तुम्हाला स्वतःला चॅलेंज करायला लावणारा दिग्दर्शक आहे. म्हणजे वरुणनी मला असं वाटतं मला अभिनेता म्हणून स्वतःला चॅलेंज करायला उद्युक्त केलं आणि जो काही परफॉर्मन्स आमच्या सगळ्यांचा बाहेर पडला आहे सो तो त्याच्यामुळे आहे. फक्त चांगलं काम आमच्या हातनं झालं असं वाटत नाही, तर आम्हालासुद्धा नट म्हणून आमच्यावर खूप प्रयोग करता आले आणि खूप गोष्टी शिकता आल्या. सो वरुण नार्वेकरनी मला त्याच्या पहिल्या सिनेमात घेतलं आहे. मला असं वाटतं की पुढच्याही सिनेमात त्यांनी काही ते ऑडिशन वगैरे घेणार असतील तर वरुण सर तुम्ही बघत असाल तर प्लीज मला कळवा, मला ऑडिशन द्या. हो, हे मलाही म्हणायचं आहे की प्लीज मलाही बोलवा ऑडिशनला. आणि मला हे नक्की सांगायला आवडेल की ही कथासुद्धा वरुणनीच लिहिली आहे. तो लेखकही आहे आमच्या सिनेमाचा. आणि मला असं वाटतं की तो लिहित होता तेव्हा त्याला अख्खी फिल्म त्याच्या डोक्यात होती, फ्रेम बाय फ्रेम त्याच्या डोक्यात होती, एडिट करून आलेली फिल्म त्याच्या डोक्यात होती. त्यामुळे तो इतका शुअर होता की त्याला काय हवं होतं हे त्याला माहिती होतं. आणि वरुण ॲज अ पर्सन, माणूस म्हणून पण तो इतका गोड आणि इतका पॅशनेट आहे अबाउट वॉट एव्हर ही डज की तो इतकं प्रेम आणि जीव ओतून त्याचं काम करतो की तुम्ही पडालच त्या कामाच्या प्रेमात. त्यामुळे असा तो आमचा गोड वरुण नार्वेकर. त्याच्याबरोबर काम करायला खूप मजा आली. सांगा म्हणजे आपापल्या आयुष्यात ना. अर्थात मला वाटलं आलोक इंदू कधी गेले. पहिल्यांदा डेटवर आठवत नाहीये, इतकी जुनी गोष्ट असावी मग, किंवा झालीच नसावी. माहिती नाही यार, मला आठवतच नाही आहे खरंच. त्यामुळे मी कदाचित डेट म्हणून गेलेच नसेल कोणाबरोबर. नाही गेले मी, नाही. आय हॅव नेव्हर बीन आउट ऑन अ डेट. मी सगळ्यात पहिल्यांदा डेटवर गेलो होतो. म्हणजे मला नंतर कळलं की ती डेट असते, पण असंही कदाचित झालं. डेटचं होतं. कॉलेजमध्ये असताना, कॉलेज सुरू होऊन 2-2.5 महिने झाले असतील, एका मैत्रिणीबरोबर म्हणजे एका मुलीबरोबर मी डेटवर गेलो होतो आणि आम्ही कॉफी प्यायला गेलो होतो.
मला आठवतंय. आणि कॉफीचे दोघात मिळून एक कॉफी शेअर केली, कारण पैसे नव्हते भरायला. आणि तिने अर्धे पैसे भरले, मी अर्धे पैसे भरले. सो दॅट वॉज माय फर्स्ट डे. चुकतंय चुकतंय सगळं सगळं चुकतंय, चुकतंय चुकतंय सगळं सगळं चुकतंय. डोंगर करतय शीर्षासन, दर्या पितोय पाणी, आभाळ लोळतय जमिनीवर, फांद्यांवर फुलदाणी. वाऱ्यालाही फुटलाय घाम, बाप्पा लावतोय डोक्याला बाम. पृथ्वी म्हणतीये दुखतायत पाय, कोण जाणे काय चाललंय काय. चुकतंय. That's it. Thank you.